थळ परिसरात 1980च्या सुमारास आरसीएफचा खत प्रकल्प आला। या प्रकल्पात परिसरातील थळ नवगाव येथील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करण्यात आल्या। त्या बदल्यात शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यात आला। शिवाय प्रकल्पग्रस्त म्हणून दाखलाही मिळाला। या दाखल्यांच्या आधारे काही प्रकल्पग्रस्तांना आरसीएफ मध्ये नोकरी मिळाली। मात्र आजही शेकडो प्रकल्पग्रस्त नोकरीपासून वंचित आहेत। आरसीएफ प्रकल्प येऊन 36 वर्ष झाली आणि 22 वर्षामध्ये आरसीएफ मध्ये प्रकल्पग्रस्तांची भरती केलेली नाहीये, पण बाहेरून भरती होते। या गोष्टीवरून आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष आहे। आरसीएफ मध्ये जागा असून सुद्धा भरल्या जात नाही आणि याकरता वेळोवेळी आम्ही आंदोलनं केली। ती आंदोलनं आरसीएफ प्रशासन काही ना काही कारण काढून चिरडून टाकते। आज आपल्याला आपण ह्यांच्या जमिनी घेतल्यात, ह्यांना सर्टिफिकेट ह्यांना जी दिलेली आहेत ती आम्ही स्वतः घरी छापून न आणली, ती आरसीएफ कलेक्टरने दिलेली आहे आणि ह्याची आम्ही व्हेरिफिकेशन करून झाली आणि एवढी होऊन सुद्धा यांनी आम्हाला कुठल्या ह्याच्यामध्ये सामावून घेतलेलं नाही। पण आम्ही ह्या आरसीएफ कंपनीला असा धडा शिकवू, आम्ही एक तर कामाला लागू, नसल घेत इथं आत्महत्या करू, नाहीतरी जर आम्हाला ह्यांना घ्यायचं नसेल तर आमच्या जमिनी परत करा। मागील 22 वर्षात एकही प्रकल्पग्रस्ताला आरसीएफनं नोकरीत घेतलं नाही। 2 वर्षांपूर्वी पुन्हा या प्रकल्पानं उचल खाल्ली। वेगवेगळी आंदोलनं झाली। तत्कालीन पालकमंत्र्यांनी मुंबई सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली। लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागणार अशा वल्गना करण्यात आल्या। श्रेयासाठी लढाई झाली। प्रत्यक्षात प्रकल्पग्रस्तांच्या पदरी मात्र काहीच पडलं नाही। वेळोवेळी आंदोलनं केलेली आहेत, नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहेत, परंतु त्याच्यातून आमच्यासाठी म्हणजे प्रकल्पग्रस्तासाठी किंवा नोकरीला लागणाऱ्या माणसासाठी त्यांनी काही केलेलं नाही। कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्यांनी त्याच्यावर पळवाट म्हणून की एक्सपान्शनच अजूनपर्यंत घ्यायला तयार नाही आहेत। काहीतरी अडचणी सांगतात की आम्हाला गॅस मिळत नाही, आम्हाला अजून हे नाही मिळत, निधी उपलब्ध होत नाही। तर ह्या पळवाटा ज्या आहेत ह्या काढून स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम हे प्रशासन करतंय। जमिनी कवडी मोलाच्या भावाने आमच्या घरातल्यांनी पूर्वजांनी दिल्या, पण त्याचा काहीही उपयोग नाहीये। उलट जे प्रदूषण होत आहे त्या प्रदूषणाने आमच्या उरल्या जमिनी आहेत त्या सुद्धा पूर्ण खराब होत चालल्या। त्याच्यामुळे आम्ही शेतामध्ये आमच्या काही पिकवू शकत नाही आहोत आणि आमच्या मुलाबाळांचा पालन पोषण करू शकत नाही आहोत। पण आणि आरसीएफ कंपनी तर आम्हाला पूर्ण खड्ड्यातच घातलेला आहे। अखेर या प्रकल्पग्रस्तांनी झी हेल्पलाईनकडे आपली कैफियत मांडली। आमच्या प्रतिनिधींनी धरणं आंदोलनाला बसलेल्या या प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली। त्यांची तक्रार आम्ही आरसीएफच्या स्थानिक प्रशासनापुढे मांडली। मात्र प्रकरण केंद्रीय स्तरावर गेल्याचं सांगत त्यांनी हात वर केले। आरसीएफच्या प्रकल्पग्रस्तांच्या या प्रश्नासंदर्भात आरसीएफ व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला। हा विषय केंद्रीय खत आणि रसायन मंत्रालयाच्या अखत्यारीत असल्यानं या संदर्भात हे मंत्रालय निर्णय घेऊ शकतं असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं। असं असलं तरी आरसीएफच्या प्रकल्पग्रस्तांसाठीचा झी हेल्पलाईनचा लढा यापुढे असाच सुरू राहणार आहे। अखेर झी हेल्पलाईनच्या प्रतिनिधींनी थेट रायगडचे पालकमंत्री अनंत गीते यांच्याकडेच या प्रकल्पग्रस्तांची कैफियत मांडली। त्यांनी लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन झी हेल्पलाईनच्या टीमला दिलं। पीएपीची वयोमर्यादा 10 वर्षांनी आपण वाढवली आहे। 35च्या ऐवजी 45 वर्षापर्यंत सेवेमध्ये घेण्यात येईल आणि म्हणून 10 वर्षाची वयोमर्यादा सुद्धा वाढवली आहे। प्रत्यक्ष पीएपीना रोजगार देण्याकरता माझे प्रयत्न सुरू आहेत। लवकरच त्या दृष्टीनं यश येईल असा माझा विश्वास आहे। आता पालकमंत्र्यांनीच आश्वासन दिल्यानं प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळालाय। लवकरच आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास या प्रकल्पग्रस्तांना वाटू लागलाय आणि झी हेल्पलाईन या प्रकल्पग्रस्तांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। जोपर्यंत या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतलं जात नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।